तुकारामचा हा जो व्यवस्थेमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरचा जो प्रवास आहे किंवा इतर त्याच्यासारखे जे कर्तव्यनिष्ठ अधिकारी जे असतात त्यांचा जो प्रवास असतो त्याच्यात दोन व्यवस्थात्मक राक्षसांना तोड द्यावं लागतं. तर तुकाराम 20व्या क्रमांकानं UPSC मध्ये त्याचं सिलेक्शन झालं, पण त्याच्यासाठी त्याला बरीच संघर्षाचा त्याचा सगळा तो प्रवास करावा लागला होता आणि त्यानं त्याचबरोबर इतर प्लॅन बी त्याच्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली त्याचा पण विचार केलेला होता. त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केलेली होती की हे काम करत असताना ही जी काही व्यवस्थामधला जो बिघाड आहे तो सुद्धा कुठेतरी तो उघडकीला आणतोय. म्हणजे तो एक पुरावा आहे की व्यवस्थांमध्ये सुधारण्याची गरज आहे. हे दुहे तुकारामची धडाडी माहीत असल्यामुळे आम्हाला खात्री होती आता हे लवकरात लवकर आता हे कधीच जाईल. पण पुढं काय झालं याचा तुम्ही लोक अंदाज बांधू शकता. आपल्याला सगळ्यांनाच ते माहिती आहे की तुकारामची बदली झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रंगनाथ पठारे सर, राजीव खांडेकरजी, तुकाराम, संजय नहारजी, लेखक शफी पठाणजी, अशोक मुंडेजी, लेशपाल, तुकारामचे परिवारजन, अधिकारी मंडळी पण इथं आलेले दिसत आहेत आणि मित्र हो. एखाद्या अधिकाऱ्याच्या जीवनावरती तो सेवेत असतानाच चरित्रात्मक अशा प्रकारचं पुस्तक लिहून येणं ही खरंच एक अतिशय असाधारण अशा प्रकारची घटना आहे. आणि त्याची जी काही कारणं आहेत त्याच्यापैकी एक मला इथं दिसतंय, प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा त्याला पाठिंबा आहे. लोकांच्या गळ्यातला तो एक ताईत बनलेला आहे. खरं तर अधिकाऱ्यांची ऑटोबायोग्राफिकल अशा प्रकारची स्पर्धा परीक्षांमध्ये ते कसे यशस्वी झाले अशा प्रकारची पुस्तकं आपल्या इथं आहेत, पण चरित्रात्मक पुस्तकं अधिकाऱ्यांवरची तशी बरीच कमी आहेत. जे मेमॉयर्स आहेत ते पण निवृत्तीनंतर त्या अधिकाऱ्यांनी लिहिलेले आहेत. पण आता सेवेत असताना अशा प्रकारचं पुस्तक तुकारामबद्दल लिहून आलेलं आहे. हे याचं निदर्शक आहे की तुकारामनं अतिशय हे पुस्तकामध्ये वाचल्यानंतर मला समजलं, कारण मला पण माहिती नव्हतं, की अतिशय संघर्षात्मक अशा पद्धतीनं त्यांनी परीक्षेमध्ये निवड होण्यापर्यंतची वाटचाल केलेली होती. पण आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल जे काही प्रेम, आदर आणि कौतुक जे वाटतं ते त्यांनी त्याची जी काही प्रशासकीय कारकीर्द आहे अतिशय कर्तव्यनिष्ठ पद्धतीने, तत्वनिष्ठ पद्धतीनं, शेंडी तुटोबा पारंबी अशा प्रकारच्या एका निष्ठेनं, चिवटपणाने, एका अतिशय टोकाची अशी गरज पडली तर तत्वासाठी अशी भूमिका घेऊन त्यानं जी काही वाटचाल केलेली आहे त्यामुळं त्याला लोकांच्या हृदयामध्ये एक विशेष असं स्थान मिळालेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणूनच अशा प्रकारचं पुस्तक लिहिण्याची प्रेरणा शफी पठाणांना सुद्धा झाली असणार आहे. त्यांनी आता त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं. आणि जेव्हा एखादा माणूस लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचं स्थान निर्माण करतो तेव्हा स्वाभाविकच लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याची किंवा त्यांच्याबद्दल अधिकचं जाणून घेण्याची उत्सुकता आणि कुतूहल नक्कीच असणार आहे. इनफॅक्ट मला यावेळेला केशवसुतांच्या कवितेमधलं एक चरण आठवतं. कवी तो होता कसा अननी असं ते म्हणाले होते. कारण त्यांना त्यांच्या शिक्षकांनी दुर्मुखलेला असं म्हणाल्यानंतर त्यांना जरा वाईट वाटलं आणि ते म्हणाले की मला तुम्ही असं जरी म्हटलेलं असलं तरी नंतरच्या येणाऱ्या पिढ्या मी जे काही वाङ्मय निर्माण केले ते वाचतील आणि त्या वाङ्मयाच्या रूपातून मी लोकांच्या स्मरणात राहील. तेव्हा माझा चेहरा कसा होता, मी कसा होतो याच्याबद्दल लोकांना काही विशेष वाटणार नाही. पण एका वेगळ्या अर्थानं, चांगल्या अर्थानं केशवसुतांचं हे म्हणणं तसं खोटं ठरलं. कारण केशवसुतांचं एक मोठं स्मारक त्यांच्या जन्मस्थानी आहे, मी ते बघितलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल चरित्रात्मक असं लिखाण लिहून आलेलं आहे. तर ही एक स्वाभाविक कुतूहलाची भावना असते की हा जो काही अधिकारी आहे हा एवढा लोकांमध्ये
प्रिय आहे आणि एवढ्या वेगळ्या पद्धतीने काम करणारा याची आयुष्याची वाटचाल, याची जडणघडण, याचा प्रवास कसा झाला, तर हे जे कुतूहल आहे आणि ही उत्सुकता आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करणारं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये आत्ता लेखकांनी पण सांगितलं की अतिशय संघर्षात्मक, अतिशय विषम अशा परिस्थितीमध्ये तुकारामची एकंदर वाटचाल राहिलेली आहे आणि त्याचे जे काही प्रशासकीय कारकिर्दीमध्ये त्याचे जे काही वेगवेगळ्या प्रकारे वेगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला गुण दिसून येतात, त्याची सुद्धा गुणा त्याच्या या सगळ्या वाटचालीमध्ये कशा दिसतात हे सुद्धा लेखकानं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इनफॅक्ट मला या पुस्तकामधली एक मनोज्ञ अशी गोष्ट अशी वाटली की तुकारामची ही सगळी जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये त्याचे बंधू अशोक मुंडेजी अतिशय खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे तुकाराम हा जसा या पुस्तकाचा नायक आहे, तसंच त्याच तोडीचा दुसरा नायक ह्याच्यामध्ये आपल्याला अशोक मुंडेच्या रूपामध्ये आपल्याला एकंदर त्यानं कलेक्टर व्हावं, त्यानं IAS व्हावं हे स्वप्न तुकारामच्या आधी अशोक मुंडेंनी पाहिलेलं होतं आणि त्यासाठी जे काही ग्रूमिंग करावं लागतं, जे काही तयारी करावी लागते ती त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक त्याच्या या सगळ्या वाटचालीमध्ये त्याच्याकडून करून घेतली आणि कठीण प्रसंगी ते त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले. तर आपण म्हणतो बऱ्याचदा की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर बऱ्याचदा कुटुंबातले इतर घटक सुद्धा त्याच्या मागे असतात. जसं सचिन तेंडुलकरच्या बाबतीत अजित तेंडुलकर होते, तसे इथं अशोक मुंडे आपल्याला दिसतात. आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं हे वाचणं. इनफॅक्ट तुकारामची सगळी पार्श्वभूमी अतिशय कष्टातून काढलेला, संघर्षात्मक अशा परिस्थितीतून गेलेला प्रवास आणि वाटचाल हे तुकारामबद्दल उत्सुकता असणाऱ्या सगळ्या वाचकांना, लोकांना खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. पण हे सांगत असतानाच मला खास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी जी विद्यार्थी मंडळी आहेत त्यांना एक छोटासा खबरदारीचा इशारा द्यावासा वाटतो. कारण हल्ली असे मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल मटेरियल बाजारामध्ये खूप आहे, जे जरुरीपेक्षा जास्त इन्स्पिरेशन आहे आणि जरुरीपेक्षा जास्त मुलं या स्पर्धा परीक्षेच्या एकूण सगळ्या वर्तुळामध्ये अडकलेली आम्हाला दिसताना मी त्यासाठी खास प्रयत्न आमच्या संस्थेमार्फत सुद्धा आम्ही काहीतरी करावं असं आम्हाला वाटत राहतं. पण यामध्ये लेखकाने एक चांगली गोष्ट केलेली आहे की तुकारामचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा प्रवास जो आहे तो सुद्धा खूप असा चढ उतारांनी आणि संघर्षानं भरलेला आहे. ते त्यांनी अतिशय व्यवस्थित नेमकेपणाने सांगितलं आणि काय प्रकारची चूक झाली आणि काय प्रकारे त्यामध्ये सुधारणा करता आल्या असता याबद्दल सुद्धा त्यांनी अगदी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. तर तुकाराम 20व्या क्रमांकानं UPSC मध्ये त्याचं सिलेक्शन झालं, पण त्याच्यासाठी त्याला बरीच संघर्षाचा त्याचा सगळा तो प्रवास करावा लागला होता आणि त्यानं त्याचबरोबर इतर प्लॅन B त्याच्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली त्याचा पण विचार केलेला होता, त्या दृष्टीनं त्यांनी वाटचाल केलेली होती. तर हा जो त्याच्यातला अनिश्चिततेचा जो घटक आहे तो तरुण मंडळींनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तुकारामच्या प्रवासातून एकंदर त्याचं जे काही आयुष्य आहे त्याच्यातून विवेकपूर्ण पद्धतीने बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तो जी मूल्य महत्वाची मानतो, संवैधानिक मूल्य, रूल ऑफ लॉ, काम आपलं चोखपणे नेकी न करणे आणि टोकाची जरी तुम्हाला रेझिस्टन्स आला तरी सुद्धा त्या मार्गापासून न ढळणे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाचं जे काही तुम्ही वाचाल त्यातून असं लक्षात येईल की अतिशय जिद्दीनं आणि मेहनत सतत करत राहून ते हे करणे आणि ते आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये करू शकतो. म्हणजे ही सगळी मूल्य आहेत आणि हे जे सगळे आदर्श आहेत आपल्याला कुठल्याही प्रोफेशनमध्ये हे साध्य करता येण्यासारखे आहेत. म्हणजे अशोक मुंडेजींचंच उदाहरण घेतलं तर ही वॉज अ ग्रेट मेंटॉर. म्हणजे एखादा माणूस उत्तम मेंटॉर म्हणून काम करू शकतो आणि एखादा तुकाराम तयार करू शकतो. किंवा पुस्तकामध्ये आलेलं आहे की तुकाराम राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याला शिकवणारे खूप चांगले गुरु तिथं मिळाले.
तर ते प्राध्यापक गुरुचं काम सुद्धा महत्त्वाचं आहे, संशोधनाचं काम महत्त्वाचं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रोफेशन परस्यू करत असताना सुद्धा या सगळ्या मूल्यांचा आपल्याला आदर्शात्मक पद्धतीनं उपयोग होऊ शकतो, हे मी इथं नमूद करू इच्छितो. दुसरं एक मला असं वाटलं पुस्तक वाचल्यानंतर की पुस्तक एका अशा टप्प्यावरती संपतं की जिथं तुकारामचे सुरुवातीच्या पोस्टिंग 1-2 झालेले आहेत. पण तुकाराम जो खरा तुकाराम म्हणून घडला, जे लोकांच्या जनमानसामध्ये त्याला इतकी लोकप्रियता मिळाली आणि इतका तो त्यांच्या हृदयात जाऊन बसला, तो त्याची जी प्रशासकीय कारकीर्द जी आत्तापर्यंतची आहे त्यामध्ये ज्या धडाडीनं त्यांनी काम केलं, ज्या मूल्यनिष्ठेनं काम केलं, त्यामुळे जी आहे, तर तो जो भाग आत्तापर्यंतचा सगळाच जर त्याच्यामध्ये कव्हर झाला असता तर खूप आनंद वाटला असता वाचायला. कदाचित हे 200-250 पानामध्ये इथंपर्यंत लेखक येऊन पोचलेले आहेत आणि त्यांनी कदाचित दुसऱ्या भागासाठी ही जी वाटचाल आहे पुढची, जी अतिशय महत्त्वाची आहे, ती त्यासाठी बहुतेक त्यांनी राखून ठेवली असावी असं मला वाटलं. पण मी स्वतः सिव्हिल सर्व्हिसेसचा मी भाग होतो. 3 दशकं मी पण या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे हा जो दुसरा भाग जो येऊ शकला असता त्याच्याबद्दल मी थोडंसं उरलेल्या वेळात मी बोलीन, कारण या टप्प्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. त्याची सुरुवात मी एक छोट्याशा आमच्या एका घटनेनं मी करीन. एक किस्सा जो आहे की आम्ही मित्रमंडळींनी मिळून एक नुकताच तुकारामकडं मराठी विभागाचा ॲडिशनल चार्ज आला होता. तो मराठी विभागाचा सेक्रेटरी होता आणि आम्ही मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावरती एक सेमिनार ऑर्गनाईज केला होता. खूप चांगले वक्ते त्याच्यामध्ये दिग्गज मंडळी आलेली होती. विशेष म्हणजे पठारे सरच ते आमच्या सेमिनारचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्याच्यात वेगवेगळ्या लोकांनी जी काही मांडणी केली, दिवसभर तुकाराम समोर बसून ती सगळे ऐकत होता, त्याचे नोट्स काढत होता आणि त्यात विवेक सावंतांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मराठी भाषेसाठी कसा होऊ शकतो याबद्दल अतिशय चांगलं त्यांची मांडणी केली. नितीन रेंढेंनी ग्रंथ संवर्धन संशोधनासाठीची मांडणी केली होती. तर या दोघांना त्यांनी नंतर मंत्रालयामध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्याबरोबर दीर्घ चर्चा त्याच्या सुरू झाल्या होत्या. त्यानं मराठी विभागात जॉईन सुरू झाल्यानंतर पूर्ण त्याची सगळी माहिती नीट घेऊन जोरदार त्यांनी काम सुरू केलं होतं आणि आम्हाला खूप आनंद झाला की आपल्या सेमिनारचा एक कॉन्क्रीट रिझल्ट असा निघतोय की काहीतरी आता मराठी विभागामध्ये नवीन काहीतरी होणार आहे. आणि तुकारामची धडाडी माहीत असल्यामुळे आम्हाला खात्री होती आता हे लवकरात लवकर आता हे कधीच जाईल. पण पुढं काय झालं याचा तुम्ही लोक अंदाजच बांधू शकता. आपल्याला सगळ्यांनाच ते माहिती आहे की तुकारामची बदली झाली. तो जो काही ॲडिशनल चार्ज होता त्याचा गेला आणि आम्हाला खरंच खूप दुःख झालं, आम्हाला वाईट वाटलं. विवेक सावंत सर तर नंतर भेटला, तुम्हाला काय उपयोग, एवढं आम्ही चर्चा केल्या, एवढं सगळं आम्ही त्याच्याबरोबर बसून काही डिझाईन्स तयार केली होती आणि असं जर बदली होत असेल मग उपयोग काय. तर हा जो प्रश्न आहे म्हणजे तो आम्हाला तेव्हा पडला होता किंवा विवेक सावंतांना वाईट वाटलं होतं, तर त्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती अतिशय गुंतागुंतीची आहेत. ती उत्तरं सोपी नाही आहेत आणि ती कुठंतरी आपल्या राजकीय प्रशासकीय संस्कृतीमध्ये आणि इथल्या व्यवस्थांमध्ये त्याची मुळं आहेत. म्हणजे या ज्या प्रशासकीय व्यवस्था आहेत त्या मला कधी कधी असं वाटतं की मयसभा जी महाभारतामध्ये तिचं वर्णन केलं आहे त्याच्यासारखी आहे. म्हणजे कागदावरचे जे नियम कायदे आपले तर अतिशय उत्कृष्ट असं संविधान आपल्याला लाभलेलं आहे. त्या संविधानातून ऊर्जा घेऊन अनेक कायदे, रूल्स, संस्था सगळं ऑन पेपर आहे, पण प्रत्यक्षात मात्र गोष्टी वेगळ्या प्रकारे घडत असतात. म्हणजे मयसभेमध्ये कसं जमीन आहे म्हणून चालायला गेली तिथं पाणी येतं किंवा बागेत निघाले तर तिथं भिंतच येते. म्हणजे जे आहे कागदावरती ते वेगळं आहे आणि प्रत्यक्षात गोष्टी वेगळ्या पद्धतीने चालतात. हा जो गॅप आहे या दोन्ही गोष्टींमधला, तर तो जो गॅप असण्याचं एक कारण म्हणजे हे आपल्या इथं या ज्या व्यवस्था आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे आजार किंवा त्याच्यामध्ये बिघाड आहेत. तर त्याच्याबद्दल असं मी म्हणेन की तुकारामचा हा जो व्यवस्थेमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरचा जो प्रवास आहे
किंवा इतर त्याच्यासारखे जे कर्तव्यनिष्ठ अधिकारी जे असतात त्यांचा जो प्रवास असतो त्याच्यात दोन व्यवस्थात्मक राक्षसांना तोड द्यावं लागतं. तर त्यातला एक म्हणजे असा की या सगळ्या ज्या व्यवस्था आपल्या इथं आल्या लोकशाहीच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, त्या आपल्याला, ज्याला अरविंद सुब्रमण्यमचं मी नुकतंच पुस्तक वाचलं त्यात त्यांनी प्रिकॉशियस डेमोक्रेसी हा शब्द वापरला आहे की युनायटेड किंगडम किंवा USA मध्ये 100-150 वर्षाच्या संघर्षातून उत्क्रांत होत होत या सगळ्या व्यवस्था तिथं उगम पावल्या. त्या मानाने आपल्याला स्वातंत्र्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला, पण त्यानंतर आपल्याला त्या आयत्या मिळाल्या. त्यासाठीची जी काही एक तयारी समाजाची असणं आवश्यक असतं, समाजाच्या वेगवेगळ्या अंगांची, ती पुरेशी न झाल्यामुळं तो एक इम्बॅलन्स आपल्या इथं दिसतो आणि त्याला आपल्या इथं वेगवेगळ्या लोकांना, अगदी नागरिकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत तोंड द्यावं लागतं. आणि त्यामुळं या राक्षसाशी झुंजत उत्कृष्ट पद्धतीने काम करणारे जे लोक आहेत असतो आणि ते आपल्याला प्रेरणास्थानी असे वाटतात. तर दुसरा एक राक्षस मला जो दिसतो तो म्हणजे खास भारतीय अशा पद्धतीचा आहे. म्हणजे हे जे मी मगाशी म्हणालो की ज्या वेस्टर्न पद्धतीच्या सिस्टीम्स आपण इथं आणल्या आणि तो एक इम्बॅलन्स आहे, तो एक वेगळा झाला. पण दुसरा जो आहे तो खास भारतीय, म्हणजे आपल्या इथं ज्याचं वर्णन असं करता येईल की लाडकी बहीण, लाडका भाऊ किंवा लाडकं कुटुंब, लाडकी उपजात, लाडकी जात, हे जे काय आपला समाज अशा वेगवेगळ्या अक्षांवरती जो चिरफाळलेला आहे पूर्वीपासून, त्याची मुळं खूप खोलवरती आहेत, तर ते सुद्धा एक आपल्या इथं डिस्टॉर्शन आपल्या सिस्टीम्समध्ये क्रिएट करणारी अशी गोष्ट आहे. तर या दोन्ही राक्षसांची झुंजत काम करणारे अधिकारी फार काय म्हणतात त्याला, जे संविधानामध्ये जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम करणारे लोक किंवा त्यासाठी झगडणारी माणसं तशी कमी असतात. इनफॅक्ट आंबेडकरांनी सुद्धा असं म्हटलं होतं की संविधान उत्कृष्ट असून उपयोग नाही, ती राबवणारी माणसं चांगली असली पाहिजेत. एक वेळ संविधानामध्ये त्रुटी असली तरी चालेल, पण राबवणाऱ्या लोकांच्या वरतीच त्याचं भवितव्य असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती मला तुकारामाचं योगदान जे आहे ते दुहेरी वाटतं. एक म्हणजे या अशा सतत संघर्षात्मक परिस्थितीला तोंड देत काम करत असताना, म्हणजे अनेक बदल्या होणं हे सोपी गोष्ट नाही आहे, त्रासदायक अशी गोष्ट आहे. असं असताना सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याचं एक बेंचमार्क, एक उदाहरण सिद्ध करून दाखवणं हे त्याचं एक पहिलं योगदान आहे. आणि दुसरं योगदान असं की हे काम करत असताना ही जी काही व्यवस्थामधला जो बिघाड आहे तो सुद्धा कुठेतरी तो उघडकीला आणतोय. म्हणजे तो एक पुरावा आहे की व्यवस्थांमध्ये सुधारण्याची गरज आहे. हे दुहेरी अशा प्रकारचं त्याचं जे योगदान आहे, मला असं वाटतं की जो काही पुढचा भाग याच्यावरती यायला पाहिजे आणि त्यामध्ये याचं व्यवस्थात्मक अंगांनी, राजकीय, सांस्कृतिक या वेगवेगळ्या याच्यानी सुद्धा विश्लेषण होणं आवश्यक आहे. शेवटी मी या पुस्तकाचे लेखक शफी पठाण यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारचा ऐवज आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केलेला आहे. पुस्तकाचे प्रकाशक न्यू इरा यांना सुद्धा मी पुस्तकाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि पुढचा दुसरा भाग जो आहे तो लवकरात लवकर लिहिण्यासाठी त्यांनी मनावरती घ्यावं.